महाराज महंत सिद्धेश्वर महास्वामी बेलवार गडिंगलज, प्राध्यापक डॉक्टर संजीवनी संदीप पाटील मॅडम, उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, 100 वर्ष संघ यात्रा च्या निमित्ताने या विराट हिंदू संमेलनाच्या समोर मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसंघाचा प्रवास आणि माझ्या अगोदर ज्या ज्या मान्यवरांनी अतिशय सखोल आणि विस्तृत या पूर्ण प्रवासाबद्दल, तत्वांबद्दल, विचारधारेबद्दल आपल्या समोर अतिशय प्रभावी विचार मांडलेले आहेत. मी काय त्यांच्या एवढा खोलात जाऊन आपल्याला व्याख्यान देऊ शकत नाही, कारण का मी व्याख्यानाच्या चौकटीत बसत नाही. म्हणून उगाच माझ्याकडून त्या अपेक्षा कृपया घेऊ नका. आजचे हे जे संमेलन आहे, मी असंख्य अशा विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये हिंदू समाजाशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मला मिळते आहे. 100 वर्ष संघ यात्रा म्हणजे काय? म्हणजे व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण या विचारांवर चालणारे राष्ट्र स्वयंसंघ आणि परमपूज्य डॉक्टरांनी जो काही मार्ग आपल्याला सगळ्यांना आखून दिलेला आहे, त्या मार्गावर चालण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्यासाठी हिंदू समाजाने स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्या उद्दिष्टाने आपण हा प्रवास आतापर्यंत करत आलेला आहोत. मी जेव्हा इथे आलो तर माझ्याबरोबर एक मान्यवर जाधव म्हणून माझ्याबरोबर होते आणि साधारण रचना अशी लागली असते की त्या संमेलनाकडे जात असताना त्या भागाबद्दल थोडी माहिती आणि एकंदरीत तिथे असलेल्या ज्या काही घटना घडतायत त्या सगळ्याबद्दल थोडी ते मला माहिती देतात. माहिती देत असताना असंख्य खर्च करणाऱ्या गोष्टी मला त्यांनी सांगितले. म्हणजे आज जसं आपण हिंदू म्हणून, जसं समाज म्हणून आपण एकत्र आलोय, तसंच काही दिवसा अगोदर हिंदू समाज एकत्र आल्यावर नेमकं काय होतं ते एका लवघ्याच्या निमित्ताने आपल्याला अनुभव होते. आपल्या काही जैन समाजाची तरुणी भगिनी तिला एका जिहादाने पळून नेलेलं आणि आपल्यासारखा हिंदू समाज हा एकत्र आला आणि एकात्मिकता संदेश दिला. म्हणून पोलीस प्रशासनाला छत्तीसगडवरून तिनं आणण्याच्या लागलं. ही ताकद हिंदू समाजाला एकत्र येण्याची आहे. त्यासाठी खरंच या कोल्हापूरचे एसपी असो, प्रशासनाचं मी कौतुक करतो. चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. पण असा बोलत असताना जे काय मी थांबत आपल्या ह्या इतिहासापर्यंत आलो, मला भगवानपेक्षा गोलटोपी आणि दाढीवाले जास्त दिसले. नाक्यावर बघत होतो, मला हे बाबा येतात कुठून आहे, कुठल्या बेळा तुझे हिरवे आहे, एवढी कशी संख्या
गडिंग्लज आणि आजूबाजूच्या गडिंग्लज, चंदगड, आग्रा या परिसरामध्ये एवढी कशी हिरव्या सापांची संख्या वाढत चालली आहे? कोण ह्यांना दूध पाजतोय? आणि या सगळ्या गोष्टी होत असताना या भागातला हिंदू समाज नेमका काय करतोय हा सर्वात महत्वाचा प्रश्न माझ्यासमोर आहे. या हिंदू संमेलनाचं उद्दिष्ट त्याच्या मागे घडलेलं आहे. किंबहुना संघाची 100 वर्षाची जी यात्रा आहे, व्यक्ती निर्माणची, समाजाच्या प्रबोधनाची, ही तुमच्या आजच्या परिस्थितीमध्ये त्याचे उत्तर आहे. हे ज्या पद्धतीने आज आजूबाजूला तुमच्या नजरेसमोर हिंदूंची लोकसंख्या कमी केली जाते, हिंदूंना टप्प्याटप्प्याने कमी केलं जात आहे, आणि बघता बघता जसं मला इथे माहिती दिली आहे, हळूहळू हिंदू अल्पसंख्या होत या भागामध्ये चाललंय. ही परिस्थिती आता आपल्या आजूबाजूच्या परिसरात आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मला तक्रार प्रशासनाकडून नाही, पोलिसांकडून मुळीच नाही, पण इकडचा हिंदू समाज काय करतोय? या सगळ्या गोष्टी होत असताना आपण आजूबाजूला बघतच नाही आहोत का? ज्या गोष्टी मला 1-1.5 तासामध्ये दिसल्या, तुम्ही तो रोज या बाजारपेठांमध्ये वावरताय, रोज दुकानांमध्ये जाताय. काल दिसलेला हिंदू परवा जेव्हा तिकडे कुठला तरी अब्दुल किंवा शेख बसला असतो, तेव्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येत नाहीत का? हा या निमित्ताने मला तुम्हाला प्रश्न विचारला. या हिंदू संमेलनाच्या मागे हेतू काय? नितेश राणेला व्यासपीठ देणं नाही, आमच्या या महान महाराजांना, संतांना व्यासपीठावर बसून आपलं दर्शन घडवणं, ते हिंदू समाजाला जागृत करणं, हिंदू समाजाला एकत्र आणणं आणि हिंदू समाजाला संदेश देणं की तुम्ही अगर एकत्र आला नाही तो उद्या हे चंदगड, गडिंग्लज आणि आग्रा एका हिंदूंचा राहणार नाही. हा संदेश पण ह्या निमित्ताने द्यायला लागला. का कोणाला दुसऱ्याला आरोप द्यायचा, करायचा, दुसऱ्यावर आरोप करायचा? कशाला लागतो तुम्हाला इथे नितेश राणे? कशाला लागतो कोण तुम्हाला आमच्या पाटील मॅडम इथे सगळ्या गोष्टी समजवण्यासाठी? आपल्याला आजूबाजूला दिसत नाही, आजूबाजूला असुरक्षितेची भावना वाटत नाही. ज्यांना आपण दूध पाजतोय, ज्यांना आपण मोठं करतोय, ते उद्या आपले होणार आहेत का? हा प्रश्न कधीतरी एक दुसऱ्याला विचार. अहो, त्यांच्या धर्मामध्ये, त्या धर्माच्या पुस्तकामध्ये याचा तुम्ही हिंदूंना ज्यांना काफीर ते लोक समजतात, काफीर, तुम्ही सगळेजण त्यांच्यासाठी काफीर आहात. ते नावाने पण तुम्हाला ओळखणार नाही, बोलताना देखो काफीर आहे, ऐकलं असेल तुम्ही लोक. ज्यांच्यासाठी तुम्ही काफीर आहात, ज्यांच्या धर्म पुस्तकामध्ये, कुराणमध्ये याचा त्याचा धर्मांतर करा, याचा त्याला इस्लाम स्वीकारायला लावा, याचा त्याला संपून टाका, जे त्यांच्या धर्म पुस्तकामध्ये आलेलं असेल, तर ते उद्या त्यांचे कसे होणार त्याचा प्रश्न कधीतरी ह्या निमित्ताने विचारा. आणि मग या लोकांना वाढवण्याची संधी द्या. मग अशा नाक्यावर त्यांची दुकानं वाढवा. आजूबाजूला सगळे व्यापारी लोकांची दुकान आहे, व्यापारी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. उद्या तुमच्या दुकानावर जे काही लोक तुमच्या समोर येतात ते तुमचे कदर नसतील, तुमच्याकडून घेणारच नसतील. तुमच्याकडून विकत घेणं हे अगर त्यांच्या धर्मामध्येच पाप लिहिलं असेल तर तुम्ही आर्थिक संस्था दुकान चालवणार कसं? हा कधीतरी प्रश्न एक मित्राला विचारला पाहिजे या निमित्ताने. आता त्यांचा रमजानचा पूर्ण 1 महिना झाला.
रोजगार सोडण्यासाठी ते एकत्र येतात. कधी येतात का तुमच्याकडून विकत घेण्यासाठी? दुकानं लावायला देतात तुम्हाला मशिदीच्या बाजूला हिंदूंना? कुठल्याही त्यांच्या सणामध्ये तुम्हाला बोलवतात? बैल बाबा बाजूकडे जरा गणितातून शीर कुर्मा खा असं काय सांगतात? सगळे गंगा जमुना तेजी सगळ्या सर्व धर्म समभावाचे किडे आपल्यामध्ये जाईल. आपण हिंदूने पाळायचे असतात, त्या लोकांनी पाळायचे नाही. काही दिवसाअगोदर ईद झाली. ईदचा सण त्यांचा. पत्रकार मित्र आहे, सुजाण नागरिक आहे, तुम्ही वृत्तपत्र वाचता, टीव्ही बघता, सोशल मीडिया वाचता. ईदच्या सणाच्या दिवशी मला एक अशी घटना सांगा ज्याच्यामुळे ह्यांनी ईद साजरा करत असताना कुठल्याही हिंदूंनी तिथे त्यांच्यावर दगड मारला, हे हल्ला केले. ते ईदचा सण साजरा करत असताना कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीने त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण केली. एक अशी घटना दाखवून उठून सांगली झाली एक पण घटना. पण काल रामनवमी होती, राम जन्मोत्सव होता. महाराष्ट्रात किती घटना घडल्या. मी स्वतः परवा मालवणीमध्ये जाऊन आलो. काय प्रसंग होता की रामनवमीची जी काय उत्सवाची जी काय यात्रा आहे ती आमच्या मस्जिदीच्या समोर घेऊन जायची नाही. रूट बदला वा. मग आमच्या जेव्हा प्रभू रामचंद्रांची जेव्हा मूर्त्या आपण जल्लोषात जसा आमच्या मिरवणूक निघायच्या त्या मिरवणुकीवर दगडी मार. इधर महाआरती बोलना नहीं, इधर जय श्री राम नहीं चलेगा. हमारा नमाज का वक्त आला आहे का? देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे ना, आहे की नाही? गंगा जमुना तहजीब आहे, भाईचारा आहे. हे इकडचे काही पुरोगामी नावाचे जे किल्ले आहेत हे शिकवतात ना आपल्याला. मग त्यांच्या ईदच्या टायमाला वक्त्याच्या काळात त्या दिवशी आम्ही हिंदू म्हणून त्याला काही त्रास देत नाही, तर मग आम्हाला आमचे राम जन्म उत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही आहे का? हाही प्रश्न एकदा त्या निमित्ताने विचारला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो, हा हिंदू राष्ट्र आहे, इथे 90% हिंदू राहतात, इथे सर्व धर्म समभाव चालणार नाही. इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार, मग बाकीच्यांना मोठं जाणार. मुलीने सरळ स्पष्ट आहे. हे गंगा जमुना तेजी झाला कुठे तुम्ही आम्हाला मोजून जाऊ नका. नाटकं आमच्याकडे नको. ते राहा तुमच्या पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये तुमच्या पाकिस्तानच्या अब्बा बरोबर जाऊन बस तिकडे. मला येऊन सांगू नको, मला येऊन सांगू नको. जय श्रीराम. तुमच्या ईदच्या नाही अगर आम्ही काय करत नाही तर आमच्या राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने, आमच्या येणाऱ्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने अगर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर येणं बकरी पण काही हप्त्यांनी येते हे पण लक्षात ठेवा. आम्ही विचारणार आहे कि हम भी तारीख का इंतजार करेंगे, हम भी थोड़ा हमारे पत्थरों को थोड़ा वायरिंग करेंगे. आमच्याकडे पण कोल्हापूर स्टाईलची चप्पल आहे. अशा जागी धोबेला शुक्रवारच्या दिवशी सिलेंडर पण भरती आहे. म्हणून नियम जो त्याला लागतो तो नियम आम्हाला लागतो, जो नियम आम्हाला लागतो तो नियम त्याला लागतो. आता काही केसेस आहेत आमच्याकडे आलेले, माझ्या कानावर टाकले. आमचे पोलीस बांधव ऐकतात, आमच्या हिंदुत्वादी विद्यार्थी सरकार आहे राज्यात. आम्ही सगळ्या मंत्रालयामध्ये बसलोय. आदरणीय देवेंद्र फडणवीस नावाचे कडवट हिंदुत्वादी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्षात ठेवा. आणि म्हणून काही पोलीस बांधव जे केसेस जेव्हा होतात तेव्हा त्यांना 6 महिन्यांची शिक्षा आणि आम्हाला 7 वर्ष. सगळी माहिती घेऊन मंत्रालयात जातोय.
म्हणून. या सगळ्या गोष्टी आमच्या राज्यात चालणार नाही. आम्ही विधानसभेच्या काळात निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही खडकाव लोकांना सांगितलं, हिंदू समाजाला विश्वास दिला ते महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाने विचाराचं सरकार तुम्ही निवडून द्या. कुठल्याही हिंदूला कोण वाकड्या नजरेने बघणार नाही हा शब्द देऊन या सरकारमध्ये आम्ही सगळेजण बसलो आहे. आम्ही पद्धतीने सांगतो की हे सरकार हिंदू समाजाने आणलंय, कुठलंही गोल टोपीदारीवाल्यांनी आणलेलं नाहीये. आम्हाला माहिती आहे. म्हणून अशा कुठलीही मस्ती परत या पद्धतीने अशा कानावर ऐकायला आली ना 6 महिने आणि 7 वर्षाची, जर अशा जागेतून फोन येईल ना सगळ्या गोष्टी अवघड होतात. आणि म्हणून या निमित्ताने हिंदू संमेलनाच्या निमित्ताने तुम्ही जरा आजूबाजूला हिंदू समाजाने पाहिजे पाहिजे. आपले हे संत महाराज सगळे हे एवढे परमपूज्य एवढे मोठे लोक ह्या व्यासपीठावर बसले आहेत. समाज म्हणून आपल्याकडून आशेने बघतायत. आपण ज्यांचे पाया पडतो हे धर्माचं वाढवण्यासाठी, धर्माचं प्रबोधन करण्यासाठी प्रत्येकाने आपलं आयुष्य आपल्यासाठी अर्पण केलंय. आणि एवढं सगळं केल्यानंतर पण समाजामध्ये अगर हिंदू समाजाची संख्या कमी होत असेल, या जिहादाची ताकद वाढत असेल, तर आपण यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा आपल्याला अधिकार आहे का? हा जरा ह्या निमित्ताने तुम्ही प्रत्येकाला स्वतःला प्रश्न विचारला. सुरू करा तुमच्याकडून. हा निर्धार करा, संकल्प करा की मी माझ्या ह्या बाजारपेठामध्ये मी काही अगर विकत घ्यायला जाईल तर ते फक्त हिंदूंकडूनच घेईन ही शपथ घेऊन बाजारपेठांच्या इकडे गेला पाहिजे. दुकानावर पाठी वाटा, समोर बसलेला व्यक्ती हिंदू आहे ते विचारा आणि मगच त्याच्यातून खरेदी करा अशी शपथ घेऊन यांच्या तुम्ही इथून निघाला. पण पाठीवर कधी कधी जय श्रीराम लिहिलं असतं आणि आतमध्ये अब्दुल बसला असतं, हे लक्षात घ्या. ते झाले फार चॅप्टर झाले. आपल्यासारखी नावं पण ठेवतात म्हणून त्याला आवर्जून बोलायचं आमच्या भगिनींनी, तुझ्याकडून घेते परत तर हनुमान चाळीसला बोलून दाखव. आता बघा काही आठवड्या अगोदर मला एक व्हिडिओ दाखव. बघा ते किती कडवड असतात आणि आपण किती सोपवतो. एक कोणीतरी मला व्हिडिओ दाखवला सोशल मीडियावर. एक आपला हिंदू गळ्यात त्याचा रुद्राक्ष घातलाय, डोक्यावर टीका आहे आणि एका मस्जिदीमध्ये जायला प्रयत्न करतो. दरवाजावर गेल्यावर लगेच 2-4 जमा होतात. क्या जाने का है, कहाँ जाना है, कि अंदर जाना है, जरा मेरे को दर्शन दे. क्या ये कैसा है? गले में रुद्राक्ष, सर पे टीका है. काही मिनिटातच 100-200 जमा होतात. सगळे त्याला घोडका करतात आणि विचार क्या काम है तुम्हारा, अंदर क्यों जाना है? अंदर जाने का परमिशन नहीं, यहाँ कोई भी जो मुसलमान नहीं वो अंदर जा ही नहीं सकता. असं ठरवून त्याला तिथून हकलून टाकलं. जायला गेलं नाही आपण आणि आपण मिठ्या मारतो. फेविकॉलचा मजबूत डोळ्यासारखा. आपल्याकडे ते काय आपले गंगाजळ ते काही कमी समित्या म्हणतात, शांतता व्यवस्था काय समिती असतात ना, एकत्र बसवतात आमचे पोलीस. बसतो, सगळे शब्द आपणच देतो आणि बाहेर गेल्यावर तो वाट मारायला तो तयारच होतो. असं तिकडे वाट लावायला. मग आपण पण जागृत कधी नाही झालं पाहिजे. हिंदू म्हणून अगर आपणच सगळ्या गोष्टी करत असाल आणि समोर बसून ते फक्त जिहाद करण्याचं काम करत असतील, स्वतःचा धर्म वाढवण्याचं काम करत असतील, तर तुम्ही ह्या बाबतीमध्ये जागरूक का नाही आहात हाही प्रश्न ह्या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचा. व्यक्ती निर्माण म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीमध्ये हिंदू धर्माची भावना जागवणं. आपण हिंदू म्हणून आपण आपल्या हिंदू राष्ट्राला भक्कम करण्याची ताकद ही तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. ही जाणीव करणं त्यालाच राष्ट्रीय स्वयंसेवकाचे 100 वर्षाची संघ यात्रा म्हणतात. त्यालाच म्हणतात. आणि ती जोपर्यंत तुम्ही तो विचार स्वीकारत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने हे गडिंगलजचं नाव पण तुम्ही बदलून टाकलं.
तुमचं हे जे काय चंद आहे याचं पण नाव कुठलं तरी चांद मामा शहर ठेवून टाका. नाही चंद. तुम्हाला वाटतं की मी नुसतं टाळा मिळवत होतो. ठाण्याच्या जवळपास एक पडगाव नावाचं गाव होतं. पडगाव नाव पडगाव माहिती असेल काय ठाण्या ग्रामीण मध्ये असा चंदगड आणि गडिंगड सारख्या 100% तिथे 90% हिंदू राहिले. 90% 1% कुठला तरी मुसलमान समाज होता. हळूहळू अशी परिस्थिती झाली की त्या लोकांनी तिथे 100% तिकडे बिहारी आले आणि पडगांचं नाव बदलून अल शाम करून टाकलं ते लोकांनी. तुमच्याच महाराष्ट्रापर्यंत ठाण्याच्या जवळपास गाव जिथे 1% ते लोक होते त्याच्यावरून 100% ते लोक गेले आणि सगळ्या हिंदूंचा धर्मांतर केला आणि गावाचं नाव पण बदलून टाकलं अल शाम. तसं तुमचं नाव आता चान मामा काय शहर तयार झालं थांबले. आता अल्पसंख्याक तुम्हाला आता मला जी माहिती त्याच्यामध्ये अल्पसंख्या म्हणून ओळखलं जातं असं सांगतो. मी कदाचित पुढच्या वर्षी आलो तरी ते कुठेतरी चौकट 2-4 जण भेटतील जय श्रीरामवाले. बाकी सब करते जुगावाले भेटणार. आपण प्रत्येकाने आपली सागर क्षमता ओळखली नाही. हिंदू म्हणून ज्या पद्धतीने आपण एकत्र येऊन आपल्या त्या बहिणीला आणलं पोलिसांसमोर हिंदूची एकजूट दाखवली आणि म्हणून छत्तीसगड वरून तिला आणायला लागलं. ते जेव्हा जेव्हा हिंदू धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तुम्ही सगळे अगर एकत्र आलात तर हे हिरवे साप औषधाला तुम्हाला सापडणार नाही. हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देणार आहे. औषधाला सापडणार नाही. तुम्ही प्रत्येकाने आपली आपली क्षमता ओळखली पाहिजे. आपण हिंदू संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येतो पण धर्मावर संकट झाल्यानंतर एकत्र आलो नाही तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह येईल. हा विचार ह्या निमित्ताने तुम्ही घेऊन गेलंच पाहिजे. आज या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करणं ताकदवान करणं हेच तर आपल्या सगळ्या जणांचं प्रमुख कर्तव्य आहे. आज आम्ही मंत्रालयामध्ये बसून विविध गोष्टीच्या आम्ही कायदे बनवतोय. सांगा तुम्ही मला किती कत्तलखाने आहेत तिथे. किती गौ तस्करी होते गायची तस्करी होते. पोलीस बांधवांना पोलीस डिपार्टमेंटला लोकांना विचारायचं 14 ते 19 मध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले तेव्हा त्यांनी गौवंश हत्या कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केला आहे ना. मग कायदा असेल तर त्याची अंमलबजावणी का होत नाही हा प्रश्न आता योग्य वेळी आणि योग्य जागी ते पोलीस खात्याला विचारणार. कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. आता तर धर्म स्वातंत्र्य कायदा पण आम्ही आणलेला आहे. आता कुठलाही माझ्या हिंदू बहिणीकडे या जिहादाने वाकड्या नजरेने बघितलं तर 7 वर्षापर्यंत पाकिस्तान मधला अब्बा तुम्हाला वाचू शकणार नाही. एवढी ताकद त्या कायद्यामध्ये लक्षात घ्या. एवढी ताकद त्या कायद्यामध्ये. म्हणून सरकार म्हणून शासन म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या बरोबर पूर्ण पद्धतीने काही बाजूकडे बघू नका. पूर्ण ताकदीने बरोबर आहोत. आज मंत्री असलो तरी आमदार असलो तरी हिंदू म्हणून तुमच्या हिंदू संमेलनामध्ये इथे आलो आहे लक्षात घ्या. तुम्हाला संदेश देण्यासाठी आलोय. तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय की हिंदू समाज म्हणून तुम्ही चंदगड असेल गडिंगड असेल आग्रा असेल हे जे काय हिंदू आक्रमण आपल्या आजूबाजूला जे सुरू आहे त्याला थांबवण्याचं काम इकडच्या हिंदू समाजालाच करायला हवं हे आवर्जून सांगण्यासाठी आला. तुम्ही फक्त उभं राहण्याची ताकद दाखवा. जेव्हा जेव्हा कोणीही लँड जिहादच्या नावाने तुमची जमीन घ्यायला येत असेल तेव्हा जसं त्या मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्याला थांबवण्यासाठी काही मिनिटांमध्ये 100-200 जमले. तुम्ही त्या वेळी अगर हिंदू म्हणून तुम्ही जमला तुम्ही विचार करा हे कुठल्या वेळामध्ये जाऊन लागतील. अहो संख्येने आपण कुठे आहोत. आपण 90% वर या देशामध्ये 90% सगळे एकत्र आले ना. हे म्हणजे ना किडे मोकळे जायचे पण आपल्याला कुठे दिसणार नाही अशी संख्या आहे. पण तुम्ही जागरूक तोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा हिंदू समाज सुरक्षित राहणार नाही. आवर्जून सांगा. सगळ्यात समाजाला जागरूक करणं
समाजाला उभं करणं हाच सर्व विचार घेऊन हे हिंदू संमेलन आयोजित होत आहे. आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला आवर्जून सांगा, मी नुसतं इथे भाषण देण्यासाठी आणि वक्ता म्हणून आलेलो नाही, ते काय आपलं काम आहे. मला तुमच्या इकडच्या उपस्थित असलेल्या हिंदू समाजातून मला अपेक्षा व्यक्त करून मी जाणार आहे, जबाबदारी टाकून खांद्यावर जाणार. या हिंदू राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे, हे आवर्जून सांगून या निमित्ताने घेऊन जाणार. यापुढे कुठलाही व्यवहार असेल, कोणीही जिहाद करत असेल, कोणीही दोन गोष्टी तुम्हाला गोड बोलून तुमच्या जवळ येत असेल, त्याबद्दल तुम्ही हिंदू म्हणून जागरूक राहिलंच पाहिजे, हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने मी सांगणार आहे. जे काय आजूबाजूला होत आहे फक्त त्याच्यावर बोट ठेवा आणि एकत्र या. मी तुम्हाला सांगतो, कोणीची हिंमत होणार नाही. आणि काही अगर कोणी वाटल्या नजरेने बघितलं तर आम्ही बसलोय ना मंत्रालयामध्ये, तुम्ही काय चिंता करताय, आम्ही आहे बसलोय. हाती आहेत आमच्या सगळ्यांची प्रत्येकाची, पण हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्याची प्रमुख जबाबदारी म्हणून त्या मंत्रालयामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बसतो. तुम्ही फक्त आवाज उचला, तुम्ही फक्त एकत्र या आणि इकडच्या सगळ्या जिहादांना खेचून काढा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी या नितेश राणेची असेल. हा शब्द तुम्हाला शब्द या निमित्ताने बघू. आता एवढा हवा भरल्यानंतर उद्या काय आता सिंधुदुर्गात डायरेक्ट सगळे झोपतील. आणि ते तर सगळे माझे भाषण फार आवर्जून ऐकतात, लपून लपून ऐकतात, पुढच्यामध्ये घालून ऐकतात, सगळे घालून ऐकतात. म्हणून सांगतो, या लोकांना तुम्ही काही मागा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलतो. या भूमीमध्ये नाव घेतलं नाही ते शक्यच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतो आपण, छत्रपती संभाजी महाराजांना का मानतो, कधी कधी विचार. महाराजांनी हे काय जे काही मुघली आक्रमण जे आपल्याकडे होत होतं, आपल्या माता भगिनी लुटले जात होते, आपल्या मंदिरी तोडत होते, तोडत जात होते, त्या मुघलांच्या विरुद्ध, त्या औरंगजेबाच्या त्या टिप्याच्या विरुद्ध अगर आपले छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले नसते तर आज आपण हिंदू म्हणून इथे श्वास घेऊ शकलो असतो. सगळे विचारतात मला, पण मी ठणकावून सांगतो, स्वराज्याची लढाई ही इस्लाम विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमानच होती. हे ठणकावून आम्ही ठणकावून सांगा. काही अतिशहाणे येतील आता याच्यानंतर आम्हाला शिकवायला, तसं त्यांनाच सगळं इतिहास माहिती आहे. आणि आम्ही पुस्तकच वाचली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपण का मानतो, कारण का महाराजांनी मंदिरं वाचवली, महाराजांनी आपल्याला हिंदू म्हणून श्वास घेण्याचा जो अधिकार दिला त्याचं एकमेव कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा तो औरंगजेब हाल करून मारत होता, बघितलं असेल तुम्ही लोकांनी ठावा, कारण पुस्तकं वाचून जेवढं कळलं नाही ते चित्रपट बघून नक्की नक्कीच कळलं जातं. त्या ठावा चित्रपटामध्ये काय दाखवलंय, तो औरंगजेब जेव्हा एवढे दिवस त्यांचे हाल केल्यानंतर त्याला शेवटी फक्त एवढंच सांगतो आमच्या संभाजी महाराजांना, की तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला, तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मी देतो. फक्त तेव्हा संभाजी महाराजांचं उत्तर काय बसतात. त्यांनी काय संभाजी महाराजांकडून स्वराज्य मागितलं नाही, त्यांची दौलत मागितलं नाही, त्यांना धर्म बदलायला सांगा. आणि म्हणूनच आम्ही बोलतो ना, स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती, इस्लामच्या विरोधात होती. आणि म्हणून जे आपल्या छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने मुघली आक्रमणाच्या विरोधात समाजाला एकत्र केलं, रयतेला एकत्र केलं, तसंच हिंदू समाज म्हणून तुम्ही ज्या दिवशी एकत्र या, मी तुम्हाला सांगतो, कोणीही औरंगजेब आला, कोणी तो टिप्या कुठूनही हिरव्या सापाच्या नावाने आला, कोणी तुमचं वाकडं काही करू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या सगळ्यांच्या मंडळामध्ये आहे. तुम्हाला फक्त स्वतःची ताकद ओळखायची आहे, हिंदू समाज म्हणून एकत्र यायचं आहे. एवढीच साधी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करण्यासाठी इथे आलो. बाकी काय व्याख्यानामध्ये सगळं तुम्हाला सांगितलं नाही, सगळी चांगल्याची चांगली माहिती दिली नाही. पण मी जे काही शेवटच्या वेळी तुम्हाला बोललोय त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित पद्धतीने
आता काय महाराजांच्या काळासाठी तुम्हाला तलवार उचलण्याची गरज नाही, कोणाला जाऊन मान पण कापण्याची गरज नाही. फक्त हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन या जिहाद्यांना तिथे तिथे यांच्या आर्थिक नाड्या तुम्ही त्या दिवशी आवळा. मी तुम्हाला सांगतो हे त्या औषधाला पण तुम्हाला सापडणार नाही अशी ताकद तुम्ही सगळेजण निर्माण करा. यापुढे या संमेलनाच्या निमित्ताने घरी गेल्यानंतर तुम्ही ठरवलं पाहिजे की मी उद्या उठल्यावर एकही जिहाद्याबरोबर कुठल्याही पद्धतीचा व्यवहार किंवा काही त्याला दुकानावर पण उभं करणार नाही, डिस्पेन्सरीवर पण उभं करणार नाही. ही शपथ घेऊन तुम्ही या संमेलनाच्या माध्यमातून गेलं पाहिजे. तुम्ही फक्त एकत्र या. ते जे काय आपल्या धर्मासाठी करतात ते कधी आपला धर्म विसरत नाही. त्यांना शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या त्या मदरसामध्ये असेल किंवा मस्जिदीमध्ये असेल, काय शिकवतात मदरसामध्ये? मुलांना शिक्षण, कुठला सायंटिस्ट किंवा कुठला मोठा उद्योजक झाला मदरसामुळे एक तरी दाखवा चुकून. मी माझ्या बरोबर बोललो, लोकांना फार गोंधळ. आता हे सगळे मदरसे हे आत्ममानीचे अड्डेच आहे, बाकी काय होत नाही आतमध्ये. काय होत नाही. कोणाला एवढी खात आहे ना, त्याला माझ्याबरोबर 1-2 मदरसामध्ये दाखवतो तुम्हाला. आणि इकडे एवढे 2-2 हजार कशाला उडून ठेवले मलाच कळलं नाही. कशाला पाहिजे इथे एवढे मदरसे करून? किती एवढं मोठं काय करू आपल्याला इथे आतंकवादी घडवायचे, बॉम्ब कसा बनवायचा? बेटा ऐसा नहीं ना, जरा ज्यादा फटने वाला बनायचं. जरा पिछले बार कम फटा, इस बार ज्यादा हिंदू मारना हे शिकवतो का? काय अजून शिकवतो? कशाला पाहिजे एवढे? हे एकापेक्षा हे 200 मदरसे असण्यापेक्षा 200 शाळा अगर हिंदूंसाठी तयार केले ना तर कुठेही काही होणार नाही, लक्षात घ्या. आणि या सगळ्या घडामोडीवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे हिंदू म्हणून, हे सांगण्यासाठी आलेलं. 2 तासामध्ये मला एवढं आश्चर्यचकित वाटलं, एवढं थक्क झालं मी काय चाललं आणि इकडचा हिंदू समाज नेमकं करतो काय. मला जे 2 तासात दिसलं तुम्हाला रोज दिसत नाही. हळूहळू ते कशा वाढत चालले तुम्हाला हे कळत नाही. कारण तिथे असलेलं मंदिर त्याच्यासमोर कुठल्या उर्वीचा आदर टाकून हे कसे अतिक्रमण करतात हे आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून हिंदू म्हणून जोपर्यंत तुम्ही जागृत होत नाही, मग आम्ही 1000, 2000, 1 लाख पण अगर हिंदू संमेलन घेतलं ना तरी मग आपल्या भारताला कोण वाचू शकणार नाही, हेही आवर्जून सांगा. कारण काय ह्या जिहादाचं उद्दिष्ट आहे की 2047ला या देशाला इस्लाम राष्ट्र करायचा, त्यासाठी जिहाद करायचा, त्यासाठी लव जिहाद करायचं, त्यासाठी लँड जिहाद करायचा आणि हिंदूंचं राष्ट्र संपून इथे जिहादाचं इस्लाम राष्ट्र करायचा. हे जे त्यांचे मनसुबे आहेत त्यांना तुम्ही पूर्ण करून देणार का? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग उद्यापासून हिंदू म्हणून जगायला सुरुवात करा. आणि म्हणून या निमित्ताने या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर सांगायला अनुभव असेल की आजूबाजूला ज्या गोष्टी चालल्या, राज्य सरकारचा प्रतिनिधी असलो तरी जसं बोललो की हिंदू म्हणून तुमच्याशी आज बोलतोय आणि हिंदू म्हणूनच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करून मी इथून जातोय. माझी अपेक्षा आहे पुढच्या वेळी जेव्हा चंदगडला दिसेल इथे हिरव्यापेक्षा भगवाची लाट दिसली पाहिजे, हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगून जाणार. होणार आहे की नाही ते सांगा. नुसतं टाळ्या मारू नका. होणार आहे ना? मग त्याला होऊन दे जोरात शेवटी. जय जय श्रीराम. खिशातला मोबाईल करा आणि लाईट ऑन करा बघा माझ्यासाठी. स्वतःच काढा. समान नागरी कायदा करा. तो पण होतोय टप्प्याटप्प्याने सगळं होणार. सगळे महाराष्ट्रात चिंता करून गुजरात पर्यंत आलाय ना समान नागरी कायदा, महाराष्ट्रात पण लवकर येणार. बोला जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. बोला हर हर. बोला हर हर. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. हिंदू बंधूंनो भगिनींनो, आजचे प्रमुख वक्ते हिंदुत्वाचा धगधगता आवाज